नमस्कार। आज नासोपारा येथे शिर्डीनगरमध्ये पाण्याची गेले 6 महिन्यापासून फार त्रास चाललेला आहे, परंतु आता तर पाणी येणंच मुश्किल झालेलं आहे आणि पाण्याचा टाइम देखील वेगवेगळं बदली केले जाते। या सर्व समस्येबद्दल आम आदमी पार्टीने आज वसई विरार शहर महानगरपालिकेच्या कार्यालयावरती मोर्चा आणलेला। ह्या मोर्चाबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। आजच्या मोर्चाबद्दल तुम्ही काय सांगाल? साहेब, असा होता विषय की 6 महिन्यापासून पाण्याचा प्रॉब्लेम होत होता आणि 1 महिन्याच्या अंतराळमध्ये आम्ही त्यांना पत्रव्यवहार केला की दादा साहेब पाण्याचा प्रॉब्लेम होतोय आम्हाला। तर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं 15 दिवसात तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो। आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही 15 नाही 20 दिवस घ्या, परंतु आमचा कायमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, कारण की आमच्याकडे 2 टायमिंग आहेत, एक सकाळी 4 वाजता आणि सकाळीच 8 वाजता 2 टायमिंग आहेत। त्या 2 टायमिंग मध्ये पाणी अत्यंत कमी दाबाने येतो, त्यामुळे जेवढी महिला आहेत, आता तुम्ही बघू शकता माझ्यासोबत सर्वसामान्य महिला आलेल्या आहेत, त्यांचा मुलाबाळांना घेऊन आलेल्या आहेत। ते का आलेले आहेत? त्यांची जेन्युइन प्रश्न आहेत, त्या पाणी भेटत नाही आणि त्यासाठी ते लोक आज रस्त्यावरती उतरलेले आहे। ही वेळ आणली कोणी? तर वसई विरार नगरपालिकेची अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी। मी अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा जेव्हा आमचे पदाधिकारी फोन करतात त्यांना, ते अरेतुरेची भाषा करतात, व्यवस्थितपणे जनतेशी बोलत नाही। आमचे लोकप्रतिनिधी जेवढे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांच्याशी तरी तुम्ही अरेतुरे बोलत असाल, मग जनतेचा काय प्रश्न? तर जनतेचा ऐकणार कोण? आज अख्तर प्रशासकीय राजवट आहे, त्यामुळे आम्ही नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनाच विचारणार, नगरसेवक तर कोण नाही। तरी आम्ही आमचा निषेध या ठिकाणी आज व्यक्त केलेला आहे। त्यांनी लिखित मध्ये आम्हाला आश्वासन देण्याचं मान्य केलेलं आहे की 15 दिवसात आम्ही तुमचा कायमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू। आम्ही पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की 15 दिवसात जर आमचा प्रॉब्लेम कायमचा सॉल्व्ह झाला नाही तर मनपा मुख्य कार्यालयाच्या आयुक्तांच्या दालनामध्ये सर्व महिला, आता आम्ही 10% आलो, कारण की आम्ही आमचं आंदोलन मोडण्याचं काम सुद्धा या ठिकाणी अधिकाऱ्यांनी, नालायक अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। कसं ते मी तुम्हाला सांगतोय। आमचा मोर्चा होता 12 ते 1 च्या दरम्यान। या लोकांनी जाणून बुजून आमच्या एरियामध्ये 12 वाजता पाणी सोडलंय। हे का बरं सोडलं? या लोकांना माहित नव्हतं का आमचं आंदोलन आहे म्हणून? हे जाणून बुजून केलेलं काम आहे। यापुढे जर असं काम करणार, मग अधिकारी आहोत आणि आम आदमी पार्टी असेल आणि जनता सोबत आहे आमचा, आणि जर त्यांना जाब विचारायची आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। या ठिकाणी आपल्या सोबत महिला देखील आहेत। महिला काय त्यांचा प्रॉब्लेम सांगतात ते आपण ऐकूया। तुम्हाला काय पाण्याचा काय त्रास? तर यांचा जेव्हा पाण्याचा बिल येतो, जर तो आम्ही नाही भरला तेव्हा दुसऱ्या दिवशी आमचं नळचं कनेक्शन कट करायला येतात ना, त्या हिशोबाने जेव्हा आम्ही तुमचं लाईट बिल, मेंटेन सगळंच पे करू टायमावर, मग आम्हाला पण पाणी द्या ना व्यवस्थित। आता एवढा मोर्चा काढलाय, 4 दिवस 10 दिवस पाणी सोडणार, परत त्या लाईनीवर परत ही लोक येणार। आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला पण इकडे येऊन एवढी मगजमारी करायची हाऊस नाही पोरांना घेऊन। आमची प्रॉब्लेम जी आहे, तुम्ही पाणी 2 तास द्या फक्त चालेल, पण तो पाणी फोर्सफुली द्या, कारण बायका जॉब करू शकत नाही, आपली घरातली कामं, सगळ्या कामं, कुठं जाणं येतं, कोणाच्या घरात आजारी माणूस आहे, हॉस्पिटलला जायचंय, कुठं काय एमर्जन्सी आहे, डॉक्युमेंटचं काय काम आहे, सगळं काम सोडून पाण्यात बसणार आहे ना। 1 कॅन पाणी भरायला 10 मिनिटं जातात, एवढा बारीक पाणी असतो। म्हणून तो पाणी तुम्ही आम्हाला 2 तास द्या, पण फोर्सफुली द्या, की म्हणजे सगळ्यांची कामं आपापल्या टायमावर व्हायला पाहिजे। आमचं एवढंच म्हणणं आहे। तुमच्या आजूबाजूच्या दुसऱ्या सोसायटीला नवीन कनेक्शन दिले जातात, पण जुन्या सांगू तुम्हाला, ते क्रॉस कनेक्शन देतात, पैसे खातात, एवढंच काम आहे। जिकडून त्यांना पैसा भेटत नाही तिकडे पाण्याची कमी असते, जिकडे पैसा भेटतो तिकडे भरपूर पाणी असतो, तिकडे पाणी वाहून जातो। हेच आहे की जिकडे माणसं हक्काने हाक मारतात ना, बाबा आम्हाला आमचं पाणी द्या, आम्ही तुम्हाला पाण्याचा पैसा देतो सगळं, तिथं पाणी व्यवस्थित भेटत नाही। जिकडे तुम्ही हे घ्या, रिश्वत घ्या, तिथं पाणी लोक सगळं व्यवस्थित भेटतो, तिथं काही प्रॉब्लेम नाही। म्हणून ती बायका सांगतात आम्हाला पाणी फुल येतो, आम्ही मोर्चाला नाही येणार। म्हणजे काही तुमचं म्हणणं आहे की दुसऱ्या लोकांना पाणी जास्त दिलं होतं, काय ठिकाणी पाणी फुल येतं, मणक्याचा त्रास, घुटणं ह्यांचा त्रास, सगळे त्रास झाले, कारण पाण्यासाठी उभे राहा तुम्ही 2-2, 3-3 तास मी फक्त 50 लिटर पाण्यासाठी उभे राहिले आहे। मग बायकांना त्रास होणार नाही? बाईक काय मी म्हणतो जेंट्स पण उभा आहे, त्या जेंट्सला पण त्रास होणार आहे ना। तर तुम्ही ऐकलं, ह्या ठिकाणी महिलांचा प्रत्यक्ष आरोप आहे की प्रत्येक ठिकाणी घुस घेतली जाते आणि ज्या ठिकाणी जे लोक त्यांना रिश्वत देतात त्या ठिकाणी पाणी जास्त सोडला जातो, आणि आम्ही महानगरपालिकेचे आलेले बिल आम्ही योग्य रीतीने भरतो, तरी देखील आम्हाला पाणी ह्या योग्य रीतीने मिळत नाही। वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप दाबेस, अब्दुल कलाम, नमस्कार।